राजवीरने स्वतःहून फोन करून मला इथे बोलवलंय आणि हे केवळ तुझ्यामुळे मनवा. बघितलं का तिचा नवरा तिचं किती ऐकतो ते. नाहीतर तुम्ही. हो ग बाई, आता ऐकीन. नाही पण मनवा, थँक्यू. आता थँक्यू काय म्हणताय? हे तुमचंच घर आहे, तुमचाही तेवढाच अधिकार आहे या घरावर. बरं, राजवीर कुठे आहे आणि आपले यश आणि नंदा कुठे आहेत? अहो असं काय करताय? राजवीर यावेळेस ऑफिसला नसणार का? आणि यश सुद्धा ऑफिसला गेलाय आणि नंदा असेलच घरात कुठेतरी. रंजू, तुला महत्वाचं सांगायचं म्हणजे साधे पोहे कर, नाही तर मी आलोय त्या खुशीत तू एकदम पंचपक्वान्न करायला लागशील. हो बाई, अहो मी तुमच्यासाठी गोडच करणार होते काहीतरी. तेच सांगतोय, नको, फक्त पोहे कर. मी जरा माईला भेटून येतो तोपर्यंत. चालेल. तुम्ही पण जा ना मग काकू त्यांच्या बरोबर. मी करते पोहे. करशील तू? हो. बघितलं का किती मदत करते मला ते. बरं चल, माईला भेटून येऊया. हो हो, आलोच आम्ही. आई, मी नितीशला आधीच सांगितलेलं की व्यवहार आणि नाती वेगळी ठेव. आणि आता बाबा नितीशची वेगळी कंपनी उभी करतायत, म्हणजे आता पुन्हा राजवीर आणि नितीशची कंपनी समोरासमोर येणार. तुला कळतंय का हे सगळं किती चिघळणार आहे आता? मी कसं तोंड द्यायचं आहे सगळ्याला? आई, तू प्लीज नितीश आणि बाबांशी बोल ना, समजव ना त्यांना. देवा, हे सगळं काय चाललंय रे? माझ्या सोन्यासारख्या संसाराला कुणाची तरी दृष्टी लागलीये आणि याचा सर्वात जास्त त्रास माझ्या मनूला होतोय. मी तुझ्या समोर पदर पसरते, माझ्या मनूला या सगळ्या संकटातून लवकरात लवकर बाहेर काढ, बाहेर काढ. आय लव्ह यू मनवा, पण मी तुम्हाला शेअर करू शकत नाही कोणासोबत, तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा नाही. वा वा वा, मनवा, पोहे कमाल झाले. अजून रिप्लाय पण आला नाहीये राजवीरचा. वय लक्ष कुठं तुझं? सॉरी, काय झालं? नाही, मी म्हंटल पोहे छान झाले. पप्पा, आता तुम्ही आलात ना, आपण मस्तपैकी शॉपिंगला जाऊयात. अगं जरा धीर धर, आत्ताच आलाय ना तू. ए माई, तू मध्ये बोलू नकोस हा. पप्पा दरवेळी प्रॉमिस करतात मला, पण कधीच घेऊन जात नाहीत. यावेळी मला माहित नाहीये काही, आपण जायचंय. अगं नंदा, तुला कळत कसं नाही? पप्पा येऊन लगेच जायचे, त्यामुळे तुला शॉपिंगला वेळ मिळायचा नाही. पण पप्पा आता इथे कायमचे राहायला आलेत ना. अय्य हो, पण नक्की ना पप्पा? म्हणजे काय? राजवीरने स्वतः फोन करून बोलवलंय मला, त्यामुळे इथेच राहणार मी. काय मनवा? हो. हो पण मोहन, राजवीरला राग येईल असं काही वागू नकोस हं? तू काका आहेस त्याचा, त्याला तुझा आधार वाटायला हवा. काय माही, हे सगळं काय सांगायला हवं का? पण तरी सांगून ठेवते, आता सगळ्याची जबाबदारी घे. यश आणि नंदाच्या भविष्यासाठी तू वेळ द्यायला हवा. तू बघच माई, घराचं रूप कसं पालटून टाकतो ते. तसं नाही केलं ना तर मोहन मोहिते पाटील नाव नाही लावणार मी. आणि एक लक्षात ठेव, राजवीरला सांगितल्याशिवाय काहीही करायचं नाही. हो काय माही, मी काय राजवीरच्या शब्द बाहेर आहे का काय? माई, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका.
हे आता एकदम चांगलं वागतील. आता चांगले वागतील म्हणजे? रंजू, तुला मान्य आहे का की याआधी मोहन चुकीचे वागत होता? हं? काहीतरी काय माही, मी कुठे असं म्हंटल? अहो मागे बघितलं का, तुमचे चिरंजीव आलेत. अरे यश, ये बघ, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे आणि तुझ्या बरोबर कायमस्वरूपी राहायला आलाय. पण यश, तू कसं काय लवकर आलायस आज? बाबा, खूप थकलोय मी, आराम करू का? जा जा. असं काय झालं याला? जाऊ दे हो, बसा तुम्ही बसा. मनवा, हा? ग सारखं काय मोबाईल मध्ये बघतेस? राजवीरचा फोन येणार आहे का? नाही नाही, तसं काही नाहीये. मग खा ना पोहे. ऍक्च्युली झालंय माझं. मी आलेच. हं. आरती, तुला चहा देते? मी बोलले मनुष्य. काय म्हणाली? आरती, आरती, प्लीज रडू नकोस. प्लीज थांबवा ना हे सगळं. हा, तिला खरंच त्रास होतो या सगळ्याचा. मला नाही बघवते मनूला असं. थांबवा ना हे सगळं. तुला काय वाटतं, या गोष्टीचा मला त्रास होत नाहीये का? नाही, तसं नाही हो. मी हा विचार करतोय की याच्यातनं लवकरात लवकर मार्ग कसा काढायचा. मला माहिती आहे मनू माझ्यावर नाराज आहे. हे बघ आरती, एक वेळ मनूची आणि माझी 15 दिवस भेट नाही झाली किंवा आमचं फोनवर बोलणं नाही झालं तरी चालेल, पण आमच्यामध्ये हा दुरावा मला नाही चालणार. आपण राजवीरना जाऊन भेटूया, त्यांच्याशी बोलूया. मला मनवाच म्हणाली की ते अजूनही नितीशला फायनान्स करायला तयार आहेत आणि त्यांची कुठली अट नाहीये. आरती, मला नाही पटत. आधीच एवढं सगळं घडून गेलंय, पुन्हा असं काहीतरी झालं तर मला नाही आवडणार. आणि पैसे काय, आपण प्रमोदकडनं पण घेऊ शकतो, पण मला कोणाकडनंही पैशांची मदत नकोय. म्हणजे आपण असंच अडून बसायचं? नाही आरती, थोडं थांब, मला थोडा वेळ दे. मी विचार करतो आणि नक्की याच्यातनं काहीतरी मार्ग काढतो. तू शांत हो. बोला. अहो, कधीपासून फोन ट्राय करते मी तुम्हाला. कामात होतो. नाही म्हणजे आता पण बिझी आहात का? काय काम होतं मनवा? काय काम होतं असं का विचारताय? नाही म्हणजे काम असेल म्हणूनच कॉल केला असेल ना तुम्ही. अहो, काका आलेत घरी राहायला. ठीक आहे. खरंच खूप बरं झालं. हॅलो हॅलो, असं काय वागतायत राजवीर? एवढं काय काम असतं की बायकोशी 2 मिनिटं बोलायला सुद्धा वेळ नसेल मिळत?
कुठे ठेवली? काय चाललंय तुझं? किती हा पसारा नितीश? अगं ही माझी महत्वाची फाईल मिळत नाहीये. एवढी महत्वाची होती मग नीट नाही का ठेवायचीस? तर मला काय माहिती जिजू असं काहीतरी करतील आणि मला ती फाईल परत लागेल. काय? अगं म्हणजे जिजूंच्या ऑफिस मध्ये जायला लागल्यापासून ती फाईल मी कुठे ठेवली तेच माहित नाही. मनवाशी बोललास? अरे हो, तिला माहिती असेल फाईल कुठे. थांब मी तिला फोन करतो. आई जाऊ दे, मी बघतो. मला असं वाटतं एकदा मनवाशी बोलून घ्यावंस. आई शोधेन ना मी फाईल. फाईल बद्दल नाही बोलत आहे मी. हॅलो, काय कुठे आहात तुम्ही? सकाळपासून आपलं नीट बोलणंच होत नाहीये. कामात होतो. हा, पण मग ऍटलिस्ट माझे कॉल बघून कॉल बॅक करायचा ना. केला होता पण तेव्हा तुमचा फोन बिझी होता. अच्छा हा, तेव्हा मी आईशी बोलत होते म्हणून तुमचा कॉल नाही घेता आला. पण तिचा कॉल ठेवल्यावर मी लगेच कॉल केलेला तुम्हाला, पण तेव्हाही तुम्ही माझा कॉल नाही उचलला. मगाशी पण तुमच्याशी बोलत होते तर तुम्ही फोन कट केला. खूप बिझी आहात का? हो, किती वेळ लागणार आहे घरी यायला? काम झालं की येतो. ठीक आहे, लवकर या, मला बोलायचंय तुमच्याशी. सांगितलं ना मनवा, काम झालं की येतो. तुम्हाला झोप आली असेल तर झोपू शकता तुम्ही. हा, पण मी झोपले तर मला नक्की उठवायला आल्यावर. ओके, बाय. बघितलं का? थांबा थांबा, हो हो थांबा. काय साहेब, हेल्मेट घातलंय ना मी. तुम्ही आज परत दारू पिऊन गाडी चालवतायत? काय साहेब, कधी ओळखणार तुम्ही मला? 2 दिवसाआड आपण भेटतोय, तुम्ही मला अडवणार, मग मी भोसलेला फोन करणार, भोसले तुम्हाला सांगणार मला सोडायला. ते सगळं करण्यापेक्षा आत्ताच जाऊ दे मला. ते काही चालणार नाही. कायदा सर्वांसाठी सेम असतो. लायसन्स काढा. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? यशोधन मोहिते पाटील आहे मी. किती वेळा सांगायची? हे बघा, तुम्ही कोणीही असाल, मला याच्याशी काही घेणं देणं नाही. लायसन्स काढा, फाईन भरा आणि मग जा. नाहीतर मला तुमचं लायसन्स सस्पेंड करायला लागणार. काय? लायसन्स सस्पेंड करणार तुम्ही माझं? लायसन्स देताय की? थांबा ना जरा 2 मिनिटं. थांबाल? हा भोसले, हा अडवलंय मला परत. काय ते सांग ना बाबा, फायनली सांग त्यांना, सारखं सारखं अडवायचं नाही मला. हा, 1 मिनिट. हॅलो, हो नमस्कार भोसले साहेब. तो यश आज पण दारू प्यायला का? हो. एक काम करा तुम्ही, यशला घरी सोडा, पण त्याच्या आधी त्याला 4-5 मुस्काटात मारा, म्हणजे थोडी अक्कल येईल त्याला. असं तोंड सुजवा की पुन्हा असं काही करताना विचार कर. ओके साहेब, ठीक आहे. सोडायला येत आहे घरी? हा, ते जाऊ मी. इथून पुढे अडवताना 10 वेळा विचार करायचा. आता असा एक फोन फिरवेन ना, कायमचे घरी बसाल. हो साहेब, आज कोणा लावताय? हा?
राजवीर तुम्ही घरी आल्यावर नक्की मला उठवा. राजवीर तुम्ही घरी आल्यावर नक्की मला उठवा. एवढा वेळ का बिझी होता तुम्ही फोनवर? एवढं काय बोलायचं होतं तुम्हाला फोनवर कोणाशी? हे सुद्धा मला वेटिंगवर ठेव. म्हणजे मी तुमची सेकंड प्रायोरिटी. नाही, अजिबात नाही. आज तुम्ही मला इतका वेळ वाट बघायला लावली. आता तुम्ही माझी वाट बघा. सॉरी दादा, ते अजून मेसेज पण नाही आला यांचा. सकाळ झाली तरी आले नाही ते. माझा पण डोळा कधी लागला काय माहिती. फोन का लागत नाही राजवीरचा? राजवीर इथे का झोपलाय? इतक्या वर्षात राजवीरला असं पहिल्यांदा पाहिलंय. म्हणजे राजवीर आणि मनवामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं असणार. राजवीर तुम्ही कधी आला? आणि फोन कुठे आहे तुमचा? मी तुम्हाला काल रात्रीपासून कॉल. कॉफी हवी आहे मला. काय चाललंय तुमचं? काय झालं? रात्री असं उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत असता. अजिबात तब्येतीची काळजी घेत नाही हा तुम्ही. बरं थांबता ते थांबता ऍटलिस्ट फोन करून कळवायचं ना मला. कामात होतो. हे तर तुमचं नेहमीच झालंय. बरं बायको घरी वाट बघते एवढं तरी लक्षात असू द्या. का असं करताय? काय केलं मी? अहो फोन का नाही केला मला? डिस्चार्ज झाला होता फोन. वा, हे चांगलं आहे तुमचं. नाही म्हणजे मला 10 वेळेला सांगत असता की फोन चार्ज करून ठेवत जा आणि स्वतःच फोन चार्ज करायला विसरला. लक्षात नाही राहिलं माझ्या. आजकाल बऱ्याच गोष्टी विसरताय तुम्ही. घरी येणार नाही आहात ते कळवायला विसरलात.
फोन चार्ज करायला विसरला, दुपारी कामाच्या गडबडीत जेवायला विसरता, आणि आज तर नेहमीसारखं बायकोला गुड मॉर्निंग करायला पण विसरला. आलोय ना आता, कशाला भांडताय मग? भांडत नाही हो मी जाब विचारताय. काहीतरीच काय राजवीर. कॉफी गार झालीये, पटकन गरम करून आणते. नाही, राहू दे हो लगेच 2 मिनिटात आणते. राहू द्या.